चला आज बनवूयात मस्तपैकी चुलीवरचा मसाले भात। त्याच्यासाठी पहिल्यांदा मी अशी विटांची चूल मांडून घेतली वावरात एका कडेला आणि त्याला जाळ घालून घेतला। मस्त जाळ झाला। आता भाताच्या पुढच्या तयारीला लागूयात। कढई तापत ठेवली आणि साहित्य दाखवते। त्याच्यासाठी मी फ्लावर, वाटाणा, बटाटा, आलं, लिंबू, खोबऱ्याचा तुकडा, शेंगदाणे, कोथिंबीर आणि भिजवलेली सोयाबीन, तांदूळ, त्याच्यानंतर जिरे, दालचिनीचा तुकडा, 2-4 लवंग, घरातला साठवणीचा मसाला, मीठ आणि तेल एवढं घेतलं। आता घेतला कांदा चिरायला। उभा उभा पातळ कांदा मी इथे चिरून घेतलाय भातासाठी। वेळीने मस्तपैकी उभा उभा कांदा असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। मस्त कांदा चिरून घ्यायचा। त्याच्यानंतर कढई तापत ठेवली आहे। तापलेल्या कढईत आता घातले तेल। तेलात घालूया थोडे खडे मसाले, मग त्याच्यात 2-4 लवंग, जिरे आणि आपला दालचिनीचा तुकडा आणि जो कांदा आपण पातळ चिरलाय तो कांदा परत तो एक साईडला फ्लावर नीट करून घेतला। त्यानंतर बटाटा सोलून घेतला। सोललेला बटाटा पण चिरून घेतला। नीट केलेला फ्लावर, बटाटा धुवून घेतला। त्यात कोथिंबीर चिरली। नंतर आल्याचा तुकडा, लसूण आणि कोथिंबीर असं मस्त खलबत्त्यात दणादणा ठेचून घेतलं। मस्त त्याची अशी पेस्ट झाली पाहिजे। असं कांदा इकडे आपला लालसर झाला आहे। आता त्याच्यात आपण बाकीचं साहित्य घालूया। टोमॅटो चिरून घेतला, तो तिथे फोडणीत टाकला। टोमॅटो पण परतून घेतला। त्याच्यानंतर खलबत्त्यात जे कुटून वाटण तयार केलं होतं ते आता ह्या भातात घालायचं आहे आपल्याला। ते परतून घ्यायचं। नंतर शेंगदाणे घालायचे, ते मस्त परतून घ्यायचे। नंतर हिरवा वाटाणा घालायचा, तो पण मस्त परतून घ्यायचा। नंतर आपण जो बटाटा आणि फ्लावर धुवून नीट करून घेतलं होतं ते टाकायचं। ते पण मस्त असं परतून घ्यायचं। भाज्या अशा क्रंची झाल्या पाहिजे, अशा परतवायच्या। नंतर जी भिजत घातलेली सोयाबीन होती त्यातलं पाणी काढून टाकायचं। ती पण त्यात घालून ती मिक्स करून घ्यायची। नंतर हळद, मीठ, लाल तिखट, आपला गोडा मसाला घालायचा। सगळं परतून थोडं पाणी घालायचं, मीठ घालायचं। पाणी यासाठी घालायचं की त्या भाज्या करपू नयेत। सगळं मिक्स करून एक वाफ यायला ठेवायचं आणि आपण जो तांदूळ घेतला आहे तो धुवून घ्यायचा आहे। इथं तुम्ही कोणता पण तांदूळ वापरू शकता। मस्तपैकी तांदूळ घालायचा, सगळं मिक्स करायला घ्यायचं। मिक्स करून घ्यायचं। चांगले मसाले भाताला लागले म्हणजे तांदळाला लागले की वरनं पाणी घालायचं। पाणी घालताना कोमट किंवा गरम घालायचं। अगदीच थंड पाणी भातात अजिबात घालायचं नाही। झाकण ठेवून जाळ घालून चांगला भात शिजवून घ्यायचा। झाकण काढून बघायचं भात शिजलाय की कच्चा आहे ते। आता आपण या भाताचं झाकण काढून बघू भात शिजलाय का। आता आपला भात तयार आहे। चला प्लेटमध्ये काढून घेऊ शिजलेला भात। मस्त गरम गरम भात, अशी झालेली संध्याकाळ। आहा, एक नंबर वातावरण। चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला कमेंट